ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्ययाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिकामान्यैसा नमस्कार मादा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती सढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। एका ग्रस्तांना अशी एक शंका आली की त्यांची चप्पल दुसऱ्या माणसाने घातली आहे. तोही जाऊन त्यांना म्हणाला, हो कोणाची चप्पल घालताय आणि कुठे चाललात? त्या माणसाने विचारलं, तुमची चिडायची वेळ झाली आहे का? तुमची चिडायची वेळ झाली असेल तर मी चप्पल काढून ठेवतो, पण ही चप्पल माझीच आहे म्हटले. म्हणजे काही काळा पुरता का होईना, पण या सगळ्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून आपण काम क्रोध याचा विचार केला. त्याच्या जोडीला समर्थांनी मद मत्सर दंभ यांचं वर्णन केलेलं आहे. आणि या सगळ्याला भारू म्हटलेलं आहे. विशेषण आहे, नको रे मना मत्सरू दंभ भारू. भारू हे त्याचं विशेषण आहे. भार याचा अर्थ ओझ. एका विशिष्ट प्रमाणामध्ये काम आणि क्रोध यांचं समर्थन करता येईल. भगवंताने तर भगवद्गीतेमध्ये धर्माला अविरुद्ध असा जो काम तो मी आहे असंच वर्णन केलेलं स्वतःच्या विभूती सांगताना. क्रोध जो आहे तो केव्हा तरी आवश्यक असतोच. वाईटाचा जर नाश करायचा असेल, दुष्ट प्रवृत्तीचं जर निर्दालन करायचं असेल, निर्मूलन करायचं असेल, तर माणसाला क्रोध आला पाहिजे. वाईट बघून अन्याय बघून जो संतापत नाही तो मनुष्य कसला? तर एका विशिष्ट प्रसंगी विशिष्ट प्रमाणात काम आणि क्रोध समर्थनीय आहेत. पण दंभ मत्सर किंवा मद याचं समर्थन तुम्ही करू शकत नाही. त्याच्याशिवाय माणसाला आरामात जगता येईल. त्याच्याशिवाय मनुष्य सुखाने जीवन जगू शकेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मानवी मनावरला ओझ आहे म्हणून भारू म्हटलेलं आहे. आणि हे ओझ जर मनुष्याने आयुष्यभर सांभाळलं तर मृत्यूनंतर पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण हे ओझ घेऊन पुन्हा दुसरा जन्म, त्या जन्मात पुन्हा मद, त्या जन्मात पुन्हा मत्सर, त्या जन्मात पुन्हा दंभ.
आणि खरोखर या गोष्टींची आवश्यकता नाहीये. ह्या गोष्टींशिवाय मनुष्य आपलं जीवन अतिशय सुखाने आणि समाधानाने जगू शकेल. जसं काम आणि क्रोध एका विशिष्ट प्रमाणात जीवनात आवश्यक आहेत. सारखी मुलं जर चिडवायला लागली, त्रास द्यायला लागली, मुलांना केव्हा तरी रागवायला लागेल. सारखी खेळायला लागली, अभ्यास अजिबातच करत नाही म्हटलं तर केव्हा तरी आईला दुर्गामाता व्हावं लागेल. परंतु मला ते आवश्यक होतं म्हणून मी दंभ केला, मला ते जीवनाला आवश्यक होतं म्हणून मी त्या माणसाचा मत्सर केला, असं कधी समर्थन करता येणार नाही. म्हणून त्याला भारू म्हटलेलं आहे. हे ओझं माणसाने कारण नसताना आपल्या गळ्यात अडकवून घेतलेलं आहे. त्याची खरोखर जीवनात काहीही आवश्यकता नाही आहे. मद याचा अर्थ ताठा, गर्व, दर्प, उद्धटपणा, उर्मटपणा. मद याचा अर्थ आपण जे आहोत त्यापेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न. असतो हेड क्लार्क, पण असाच चालतो की दोन के मॅनेजर आहेत. उगीच नाव आणायचा. आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळे आहोत, त्यापेक्षा चांगले आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न, त्याला मद असं म्हणतात. मद याचा अर्थ आय एम समबडी. मद याचा अर्थ काय समजलात? इतक्या गावचं पाणी प्यालेलो आहे, स्वतःबद्दलची अशा प्रकारची फाजील धारणा आणि तसं स्वतःला प्रकट करण्याची धडपड, त्याला मद म्हटलेलं आहे. संत दासगणू महाराजांनी या मदाचं वर्णन त्यांच्या एका काव्यामध्ये फार सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात, वक्ता मीच धनाढ्य मीच जगती, माझीच रीती बरी, कर्तृत्वास मदीय पार न कुणा, बुद्धीत माझी सरी, सत्ता एक मलाच योग्य सगळी, व्हावी प्रतिष्ठा मला, सारे विश्व मदांध तुच्छ समजे, तो पाहिजे टाळला. सगळ्या जगात मीच कोणीतरी आहे, एक अरेबिक म्हण आहे. त्या अरेबिक म्हणीचा मराठी अनुवाद असा की भगवंताने प्रत्येक मनुष्य तयार केल्यानंतर, म्हणजे अल्लाने त्यांच्या भाषेत, अल्लाने प्रत्येक मनुष्य निर्माण केला आणि मग त्याच्या कानात सांगितलं, मैंने आज तलक तुम्हारे जैसा आदमी कभी भी बनाया नहीं. आणि मग त्याला पृथ्वीवर पाठवलं. तो मंत्र घेऊन तो जे पृथ्वीवरती आला की बस माझ्यासारखं कोणी नाही, मीच, त्याला म्हणतात मद. समर्थांनी एक उपहासात्मक काव्य लिहिलेलं आहे. म्हणजे काही वेळा समर्थ माप काढायला लागले की इतकं भयंकर माप काढतात. त्यामध्ये मी कसा चांगला आहे, माझे नाक सर्वात चांगले आहेत, माझे डोळे सर्वात चांगले आहेत, माझे हातपाय सर्वात चांगले आहेत, असं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग बरा गुण माझा, बरे रूप माझे, बरे नेत्र माझे, बरे हात माझे, असं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग शेवटी बरा शिंबूड माझा, बरी लाळ माझी, बरी थुंका माझी, सगळं. म्हणजे कशाला तू चांगलं म्हणतोय? काय तुझं शरीर आहे, कशाने भरलेलं आहे आणि कसला एवढा गर्व करतोय? थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करती रडाया, शरीर अवघे पडाया, वेळ नाही. अर्धपुडी काया, मृत्यूनंतर ते शरीर जाळल्यावर त्याच्या अस्थींची अख्खी पुडी सुद्धा होणार नाही, अर्धी पुडी होईल. अर्धी पुडी काया, शरीर अवघे पडाया, वेळ नाही. असं असताना मी 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 कसला मी, हा जो मद आहे, किती मद त्या रावणाला होता स्वतःच्या सत्तेचा. वेगळ्या प्रकारचे मद असतात. तारुण्याचा एक मद असतो. या सगळ्या मदामध्ये माणसाला इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती असते, दुसऱ्याची अवहेलना करण्याची प्रवृत्ती असते. जे आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी आहेत, वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांची टिंगलटावाळी करण्याची प्रवृत्ती असते. हिताचे सांगत असल्यास तिकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. प्रकृती चांगली असली तर शरीराचा मद असा असतो, असे रुबाबात चालत असतात, चालणार न कळतं. लक्षात आलं? एका विशिष्ट मस्तीमध्ये चालत असतात. ज्यांचा मान राखायला हवा त्यांच्याशी उद्दामपणे वागायचं. आपण महाभारतात पाहतो, दुर्योधनाचं भीष्म आणि द्रोणाचार्यांशी वागणं जे होतं ते अत्यंत आक्षेपार्ह होतं. आपण ती मालिका पाहिली. त्या मालिकेमध्ये अर्जुनाचं आणि नकुल सहदेवांचं किंवा युधिष्ठिराचं भीष्मांशी वागणं, त्यांचा आणि द्रोणाचार्यांचा संवाद,
आणि दुर्योधन आणि भीष्म यांचा संवाद, दुर्योधन आणि द्रोणाचार्य यांचा संवाद. दुर्योधन म्हणजे मदाचं मूर्तिमंत रूप होतं. जसं अर्जुन म्हणजे सख्य भक्तीची मातृका, तसं दुर्योधन म्हणजे मदाची मातृका. इतका घनीभूत मद त्या दुर्योधनामध्ये होता. उर्मटपणे बोलायचं, दुर्लक्ष करायचं, वडीलधाऱ्या माणसांच्या सांगण्याकडे पर्वा करायची नाही. नव्या पिढीमध्ये या गोष्टी फार शिरत चाललेल्या आहेत. कुठल्याही जुन्या माणसांची किंमत ठेवायची नाही. घरातल्या माणसांना सन्मानपूर्वक वागवायचं नाही. आपापल्या मस्तीमध्ये, आपापल्या तोऱ्यामध्ये, आपापल्या संपत्तीच्या कर्माच्या या सगळ्या राडगाडग्यामध्ये कोणाचाही विचार नाही, कोणाचीही पर्वा नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वागण्यातला तुसडेपणा, इतरांच्या सद्गुणांकडे दुर्लक्ष करणे, कोणी साधू संन्याशी भेटले की त्यांच्या दोषांचा विचार करत राहायचा. ते कसे वाईट होते, ते महाराज कसे खरा लबाड होते, त्यांच्या आश्रमात कसं काय चाललं होतं, कावळ्याचीच दृष्टी. समर्थाने म्हटले, तो काक पक्षी क्षतेच लक्षी क्षते परीक्षी, सतत त्या दृष्टीनं समाजाकडे पाहत राहणं. अशा प्रकारची वाईट नजर जी आहे या मदामुळे त्या माणसाची तयार होते आणि मग सतत दोष हुडकण्याकडे प्रवृत्ती वाढते आणि मग स्वतःतले दोष जे आहेत ते दिसत नाही. कोणी दोष दाखवून दिले तर त्याचा राग येतो. मग स्वाभिमानाची भाषा सुरू होते आणि स्वाभिमानाच्या नावाखाली मदाचीच डेव्हलपमेंट होत राहते. म्हणून समाजामध्ये अशा माणसाला कुठे आदर्श दिसत नाही. तो म्हणतो मला दान द्यायचं होतं, पण काय अलीकडे सगळीकडे गोंधळ आहे म्हणून मी दान द्यायचं रद्द करून टाकलं. त्याला चांगलं काही दिसत नाही, वंदनीय काही दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी हा मद जो आहे तो टाकून दे, किंवा दंभ जो आहे तो टाकून दे म्हटलेला आहे. दंभामध्ये आपण मगाशी म्हटलं की मद याचा अर्थ काय, आपण जे आहोत त्यापेक्षा जास्त आहोत असं दाखवण्याला मद म्हणतात. आणि आपण जे नाही तसे आपण आहोत असं दाखवणं याला दंभ म्हणतात. धार्मिकतेचा आव आणायचा, सात्विकतेचा आव आणायचा, आपण फार समाजसेवा करतोय असा आव आणायचा, आपण फार लोकांचं काम करतो आहे असा आव आणायचा. हा जो खोटा मुखवटा आहे त्या खोट्या मुखवट्याला दंभ असं म्हणतात. समजा मी वर्तमानपत्र वाचत बसलोय आणि तेवढ्यात खिडकीतनं पाहिलं, कोणीतरी माझ्या प्रवचनाचा श्रोता मला भेटायला म्हणून घरी आलेला आहे. लगेच मी वर्तमानपत्र बाजूला ठेवतो आणि दासबोध घेऊन बसतो. म्हणजे त्याला कळलं पाहिजे काय आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, दासबोध वाचत होते. किंवा त्यांच्या मग एकदम ध्यानाला बसायचं आणि सांगायचं घरात की कोणी आलं तर मी ध्यानाला बसलोय, आता अर्धा तास तरी भेटणार नाही म्हणून सांग. म्हणजे तो मनुष्य येतो आणि तो गेलो होतो पण ते ध्यानाला बसले होते, अर्धा तास भेटणार नाही म्हणून घरच्यांनी सांगितलं. काय साधन आहे बघा. आपल्याबद्दल ते खोटं चित्र उभं करायचं, मुखवटा, नकली चेहरा एक धारण करायचा. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक. आहे त्या चेहऱ्याने भागत नाही, मग वेगवेगळे मुखवटे धारण करायचे. त्या मुखवटा धारण करणारा दंभ असं म्हणतात, दांभिक असं म्हणतात. मग या ठिकाणी समर्थाने म्हटलं आहे, मत्सर करू नकोस, मद करू नकोस, दंभ करू नकोस. या ठिकाणी दंभ जो आहे त्याची विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. समाजात आपल्याला मान मिळावा, मरातब मिळावा, आपली प्रतिष्ठा व्हावी अशी इच्छा तर असते, तशा प्रकारचं आचरण असत नाही. पण आपला सन्मान व्हावा असं आपण खरंच काहीतरी करत आहोत असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न. पुरस्कार मिळण्यासाठी माणसं किती धडपड, लटपट, खटपट करतात. पद्मश्री मिळावे म्हणून कितीदा मंत्र्यांकडे फायली पाठवतात, कितीदा आपला सगळा रेकॉर्ड गोळा करतात की काय काय समाजसेवा केली आहे, काय काय देशकार्य केलेलं आहे, सरकारचं आपल्याकडे लक्ष कसं वेधलं जाईल. थोडं करायचं आणि खूप दाखवायचं आणि असं दाखवायचं की आपण फार मोठे कोणीतरी कर्मवीर, कर्मयोगी अशा प्रकारचे आहोत. अशा प्रकारचा दंभ जो आहे तो या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मिरवण्याचा प्रयत्न केला जातो. टिळे माळा, रुद्राक्षाच्या माळा, अध्यात्मातला दंभ. माझ्या माहितीचे एक प्रवचनकार आहेत, अंगणात बसायचे,
एक दिवस मी त्यांना सकाळी 9:15 भेटलो. तेव्हा मी पाहिलं त्यांनी कमरेला भगवी लुंगी बांधलेली होती आणि वरनं नेहमीसारखा त्यांचा निळा वगैरे काय सदरा असेल तो घातला होता आणि बाहेर बाजेवर बसले होते. मी त्याने विचारलं की म्हटलं तुम्ही आता भगवं वापरायला लागलात का? कारण मला माहिती होते सांसारिक आहेत, गृहस्थाश्रमी आहेत, कोणीही भगवं वस्त्र परिधान नाही करायचं. तर ते म्हणाले काय म्हटले या भगव्या वस्त्राचा चमत्कार आहे. अर्धा तास फक्त बाहेर बसलो म्हटले, 25 रुपये जमले. जे म्हटले प्रवचन ऐकायला यायचे ते मला बसलेले पाहिलं की नमस्कार करायचे, एकाने 5 रुपये ठेवले, एकाने 11 रुपये ठेवले, अर्ध्या तासात 25 रुपये झाले. म्हटले काय वस्त्राचा याला म्हणतात दांभिकता. म्हटलं आणखी पूर्ण घातलं असतं तर म्हटलं 50 झाले असते. म्हटलं थोडं कमी पडलं. पैशासाठी भगवा वस्त्र म्हणजे ही जी दांभिकता आहे की आपण वैराग्यशाली आहोत, आपण त्यातले आहोत असं नुसतं दाखवायचं. दंभ याचा अर्थ वरून कीर्तन आतून तमाशा अशी एक म्हण आहे, त्याला दांभिकता म्हणतात. महंतीचा आवाणायचा, समाजसेवेचा आवाणायचा, सगळ्या गोष्टीचं नाटक करायचं, अशा प्रकारचं आपलं खोटं चित्र, आपली खोटी प्रतिमा समाजात प्रतिष्ठित करणं त्याला दंभ असं म्हणतात. मत्सर हा एक दोष समर्थाने टाकून द्यायला सांगितलेला आहे. दुसऱ्याचं चांगलं न बघवणं याला मत्सर असं म्हणतात. समर्थाने म्हटले दुसऱ्याच्या दुखे दुखावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. पहिलं फार सोपं आहे, दुसऱ्याच्या दुःखे दुखावे. एखाद्या माणसाकडे काही जर अशुभ घटना घडली तर आपण लगेच भेटायला जातो, डोळ्यात पाणी आणण्यातही आपण यशस्वी होतो, दुःख व्यक्त करू शकतो, मदतही करतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हाणं एका विशिष्ट प्रमाणात शक्य आहे. आणि आपल्या वाट्याला अशा प्रकारचं दुःख येऊन गेलं असेल तर त्याच्या आठवणीने माणसाला रडायला येतं आणि त्यामुळे सुद्धा तो दुःखात सहभागी झाल्यासारखं होऊ शकतं. पण दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं फार अवघड गोष्ट आहे. समर्थांचे म्हणले दुसऱ्याच्या सुखे सुखावे, आणि ह्या दुसऱ्याच्या सुखाने दुःख होण्याचा जो प्रकार आहे त्याला मत्सर म्हणतात. आणि ह्या मत्सराचं एक वैशिष्ट्य आहे, जो आपल्या क्षेत्रातला आहे ना त्याच्याबद्दलच मत्सर असतो. एखाद्या गायकाला जर पुरस्कार मिळाला तर मला फार मत्सर वाटणार नाही. एखाद्या क्रिकेटपटूचा जर सत्कार झाला तर मला काही फार मत्सर वाटणार नाही. एखाद्या प्रवचनकाराचा सत्कार झाला की मला रात्री झोप येणं कठीण आहे. अहो काय हल्ली कोणाचेही सत्कार होतात की अर्थच राहिला नाही. पूर्वी सत्काराला काहीतरी व्हॅल्यू होती. आता काय सत्कार विकत घेतले जातात, पुरस्कार विकत घेतले जातात, लगेच चर्चा सुरू. कारण तो प्रवचनकार आहे, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरबद्दल, एक लेखक दुसऱ्या लेखकाबद्दल, एक कवी दुसऱ्या कवीबद्दल, एक साधू दुसऱ्या साधूबद्दल सुद्धा काय बोलतो बघावं. झटकन तो चांगला बोलणार नाही, आणि चांगला बोलला तर पॉलिसी म्हणून चांगलं बोलेल की त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे की त्यांच्या मनात काय नाही, ते सगळ्यांबद्दल चांगलं बोलतात, अशी आपली जाहिरात व्हावी. मग आतल्या गोटामध्ये पुन्हा तो वाईट बोलतच असतो. वेगवेगळे ठरवलेले असतात, इकडं एक तिकडं एक, याच्याशी असं त्याच्याशी तसं, बरोबर पॉलिसी ठरलेली असते. काही उपयोग होत नाही. इतके चेहरे माणसं धारण करतात, शेवटी एकही चेहरा उपयोगाचा येत नाही. आणि अशी परिस्थिती आहे की शेवटी आपणच आपल्याला ओळखू शकत नाही, इतके चेहरे घेतलेले असतात. मृत्यूच्या वेळेला आपण स्वतःला सुद्धा ओळखू शकत नाही. म्हणून या ठिकाणी मत्सर, द्वेष, दंभ, मद या सगळ्याला समर्थांनी भारू म्हटलेलं आहे. आणि हे तू धारण करू नकोस. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तू सोडून दे. साधारणतः षड्रिपू म्हटलं की आपल्या इथं मद, मोह, मत्सर, काम, क्रोध, लोभ यांचा अंतर्भाव होतो. नरकाच्या 3 दारामध्ये काम आणि क्रोध यांच्या बरोबरीने लोभ आहे. माझ्या समर्थाने लोभ का वगळला असे की आपल्या मनात येऊन जाईल. काही काही ठिकाणी मनाच्या श्लोकाचे जे पाठभेद आहेत त्यातल्या एकामध्ये
नको रे मना लोभ हा अंगीकारू असं सुद्धा आहे. मुळातलं तसं नाही. नको रे मदा सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजे त्या षड्रिपूमध्ये समर्थांनी लोभ वगळलेला आहे. कारण त्या लोभाचा एक स्वतंत्र श्लोक आहे आणि तो 9वा श्लोक आहे, तो आपण आता पाहणार आहोत. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. फार महत्वाची सूचना आहे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. साधनेचे वेगवेगळे निकष, वेगवेगळे आलंबन आपण प्रवचनात पाहत असतो. त्यातले हे एक आलंबन आहे. आपल्याला असं एक ठरवता येईल, दर तासाला 8, 9, 10 जसे बुलेटिन असतात ना तासा तासाला निवडणुकांच्या वेळेला विशेषतः, तसं दर तासाला आपण 2 मिनिटं शांत बसायचं आणि या तासाभरामध्ये मी जी कर्म केली ती माझ्या पुनर्जन्माला कारणीभूत आहेत का मोक्षाला कारणीभूत आहेत याचा फक्त विचार करायचा. तासाला नाही जमलं 3-3 तासाला ठरवून टाका. 3, 6, 9, 12, 3, 6, 9 या वेळामध्ये बघत राहायचं की माझ्या मनामध्ये विचार करून, चिंतन करून मी जे कर्म करतो आहे त्याचं मला फळ भोगावं लागणार आहे का. भगवंताने गीतेत म्हटले, योग हा कर्मसु कौशलम. योग म्हणजे कर्मातली कुशलता. असं कर्म माझ्यातून घडता कामा नये की जे कर्म मला पुनर्जन्मास कारणीभूत ठरेल. मला पुन्हा जन्म घ्यावा लागता कामा नये. असं कर्म करणं ही साधकाची प्रवृत्ती असली पाहिजे. मी जर कोणाचा तरी द्वेष करत असेल, पुनर्जन्माला कारण आहे. मी जर फार लोभी असेल, पुनर्जन्माला कारण आहे. माझ्या मनात फार जर वासना भरलेल्या असतील, पुनर्जन्माला कारण आहे. स्वतःची कर्म तपासली पाहिजेत आणि आपली कर्म पुनर्जन्माला कारणीभूत ठरत नाहीयेत याची काळजी घेतली पाहिजे. कारण गहना कर्मणो गती, भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे, कर्माची गती गहन आहे. कुठल्या कर्माचं काय फळ भोगावं लागेल काही सांगता येत नाही. फक्त दुर्दैवाने आपण पेरत राहतो, पेरताना लक्ष नसतं आणि उगल्यानंतर लक्षात येतं तेव्हा पेरून इतकी वेळ झालेला असतो, इतके दिवस गेलेले असतात की आपणच पेरलेले आहे हे विसरून गेलेलो असतो. मग समर्थांना सांगावं लागतं, मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. आणि काही वेळेला हे पेरणं मागच्या जन्मीचंही असतं. 90% आपलं ह्या जन्मीतच आपल्याला भोगायला लागतं. आपण जर थोडे ऑनेस्ट झालो, आपण जर थोडे साक्षी झालो, आपण जर थोडं निपक्षपणे न्यायाधीशाच्या भूमिकेतून आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या प्रमादांची आपल्याला फार कमी शिक्षा मिळालेली आहे. जास्त शिक्षा मिळायला पाहिजे होती. भगवंत दयाळू आहे म्हणून त्यांनी फार थोड्या शिक्षेवरतीच आपली सोडवणूक केलेली आहे. जास्त काहीतरी घडायला पाहिजे होतं. म्हणून आपलं कर्म आपल्याला काहीतरी भोगावं लागेल असं असतं कामा नये. त्याला समर्थन घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. माझ्या ज्या कर्मामुळे मला कर्मविपाक तयार होईल, पाप भोगावं लागेल, पुनर्जन्माला जे कारणीभूत ठरेल असं कर्म मी कटाक्षाने टाळलं पाहिजे. ते कर्म माझ्यातून घडता कामा नये. नाहीतर पेरलं जातं आणि उगवल्यानंतर लक्षात येतं की हे मी केलेलं नाहीच आहे असं वाटत राहतं आणि मग माझ्या वाटायला एक काय आलं असं मनुष्य प्रश्न विचारतो. म्हणून संबंध गीतेचं सार निर्बीज कर्म. निर्बीज कर्म याचा अर्थ तुम्ही असं कर्म करा की ज्या कर्मातनं तुम्हाला काही भोगावं लागणार नाही. प्रत्येक कर्म तुमचं तुम्हाला मुक्त करणार असलं पाहिजे. देह ठेवताना स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, जीवनाच्या सायंकाळी मी जेव्हा माझं जीवनपट आठवतो तेव्हा मी असं एक ठामपणे सांगू इच्छितो
की माझ्या आयुष्यात मी एकही कर्म माझ्या स्वतःसाठी केलेलं नाहीये. काय जीवन नसेल कल्पना करा. समर्पित जीवन. यज्ञ, जीवन म्हणजे यज्ञ. एक कर्म स्वामी विवेकानंद म्हणते मी माझ्यासाठी केलं नाही. माझी सगळी कर्म जी आहेत सद्गुरूंसाठी, देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी मी केलेली आहेत. स्वतःची कर्म जी आहेत ती तपासत राहिलं पाहिजे. आणि ती तपासत असताना आपण काय करत आहोत, मग त्यातला सर्वात मोठा दोष म्हणजे लोभ. आणि लोभातलं सर्वात प्रधान पैशाचा लोभ. कारण आपण पाहिलं की काम हा शब्द जो आहे त्याचा इच्छा असा अर्थ आहे, पण कामविकार हा सर्वात महत्वाची इच्छा असल्यामुळे काम या शब्दाचा तोच अर्थ लागला गेला. तसं लोभ हा शब्द जो आहे त्यात वेगवेगळे लोभ जे आहेत ना, त्यात सर्वात जास्त लोभ माणसाला पैशाचा असतो. कारण पैशाकडे क्रयशक्ती आहे. तुम्हाला जी सुखाची साधनं हवी आहेत ती सगळी पैशाने मिळू शकतात. एकदा पैसा हातात आला की तुम्ही काही करू शकता, काही विकत घेऊ शकता. आणि म्हणून सर्वात जास्त लोभ पैशाबद्दलचा असतो. आणि म्हणून समर्थाने म्हटलेले आहे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. पुढिलांचे दोन अर्थ होतात. एक, पुढिलांचे याचा अर्थ दुसऱ्याचं द्रव्य तू घेऊ नकोस. आणि पुढिलांचे याचा अर्थ पुढल्या पिढीपर्यंतची व्यवस्था करत बसू नकोस. तुझं झालंय बस झालं. मुलांना शिकव, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं कर आणि बाजूला हो. त्यांचं ते बघून घेतील. त्यांच्या प्रारब्धात जसा पैसा असेल तसं ते जीवन जगतील. त्यात फार तू लुडबुड करू नको की आपल्याला पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे असा विचार करू नको. गोंदवलेकर महाराज म्हणतात, 3 दिवसाचं धान्य जर घरामध्ये असेल तर गृहस्थाने 4थ्या दिवसाचा विचार करू नये. 3 दिवसाची व्यवस्था आहे ना, संपलं. 4थ्या दिवसाचं भगवंत बघून घेईल. प्रल्हाद महाराज म्हणतात, रात्री जर जेवायला मिळालं नाही तर बहुतेक पोट बिघडलं आहे म्हणून भगवंताने लंघनाची व्यवस्था केली असं समजून शांतपणे झोपून घ्या. माणसं 3 पिढ्यांची व्यवस्था करतात तरी वरीड, तरी काळजीच असते. तसा विचार केला तर आत्ताची नोकरीची पद्धत, युनियनमुळे पगारांचे सुटलेले प्रश्न, माणसाला मिळणारा मोबदला, त्याला नंतर मिळणारी ग्रॅच्युटी, फंड किंवा पेन्शन, या सगळ्या गोष्टी त्याच्या शिक्षणानुसार, पात्रतेनुसार ठरलेल्या असतात. त्याबरोबर त्याला मिळत राहतात. आणि पती पत्नी दोघं नोकरी करणारे असले तर मग काहीच काळजी नसते. म्हणजे तसा विचार केला तर पैशाची काळजी करावी असं खरोखर काही नाहीये. पण पैशाचा लोभ ही एक मानसिक विकृतीच आहे. हा एक मानसिक आजारच आहे. इतक्या पद्धतीने माणसाला पैसा गोळा करत राहावं असं वाटतं. आणि शेवटी काय होतं, येथील अवघे येथेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा नका. आएगा जब भी बुलावा उसी का, छोडकर सब कुछ जाना पडेगा. काही बरोबर नेता येत नाही. सगळं इथलं इथं ठेवायला लागतं. बरोबर नेता येत असतं तर माणसाने काय केलं असतं कोणास ठाऊक. खरोखर जर बरोबर नेता येत असतं तर या जगात एकही जॉईंट अकाउंट राहिलं नसतं. आयदर ऑर राहिलंच नसतं. माणसाला लोभ सुटत नाही. किती व्यवस्था, ही एक मानसिक विकृतीच आहे. पैशाचा लोभ हे सरळ प्रकरण नाही आहे, मनोरुग्ण आहेत. तर तपासलं, ही जी धावधाव करणारी माणसं आहेत पैशासाठी ते कुठेतरी मानसिक रोगी आहेत हे सिद्ध होईल. कारण किती आवश्यकता असते माणसाला. जर साध्या पद्धतीने माणसाने जगायचं ठरवलं तर खूप कमी पैशामध्ये मनुष्याचा संसार व्यवस्थित चालू शकतो. पण आता गरजा जर वाढवायचं ठरवलं आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या कल्पना जर माणसाने चुकीच्या करायच्या ठरवल्या आणि अंथरूण पाहून जर हातपाय पसरायचे नाही असं ठरवलं, त्यांनी आणले म्हणून मला पाहिजे, त्याने विकत घेतलं म्हणून मी विकत घेणार, केवळ स्पर्धेपोटी, असं जर करत राहिलात तर मग कितीही वस्तू गोळा केल्या, कितीही संपदा गोळा केली
तरी पुरणार नाही. किती पैसे असले म्हणजे पूर्णविराम असावा याला काही नियम नाहीये. कितीही पैसे असले तरी कमीच वाटू शकतात. तो अल्लाउद्दीन खिलजी जो आहे तो जेव्हा आजारी पडला आणि त्याला त्याच्या वैद्याने सांगितलं की आता थोड्या दिवसात तू मरणार, आता ह्या दुखण्यावरती उपाय नाही, तेव्हा तो रोज आपल्या तिजोरीपाशी यायचा, आपली सगळी संपदा जमिनीवरती ओतायचा आणि त्या संपत्तीत तो गडागडा लोळायचा, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, समाधान. आता ही मानसिक विकृती नाही का? याचा अर्थ माणसाने दरिद्री असावं, माणसाकडे पैसा नसावा असं अजिबात नाही. परम वैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम, आम्ही संघाच्या प्रार्थनेत म्हणतो की राष्ट्र जे आहे आपल्याला वैभवाकडे न्यायचं आहे. आपल्या वाट्याला जर दारिद्र्य आलं, गरिबी आली, तर माणसाने अवश्य गरिबीत राहावं. पण गरिबी चांगली आहे आणि गरिबी आदर्श आहे असं कधीच म्हणू नये. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे संत होऊन गेलेले आहेत. एकनाथ महाराजांसारखे संपन्न गृहस्थ आश्रम असलेले संत होऊन गेलेले आहेत आणि तुकाराम महाराजांच्या सारखा उद्ध्वस्त प्रपंच सुद्धा झालेला आहे. सगळ्या प्रकारचे संत आहेत. अवतार आमचे तर राजघराण्यातले कितीतरी अवतार आहेत. भगवान बुद्ध, भगवान महावीर, अर्जुन, कृष्ण, राम हे सगळे राजघराण्यातले आहेत. सगळे संपन्न आहेत, सगळे वैभवशाली आहेत आणि वैभवशाली असूनही सगळे त्यागी आहेत. रामकृष्ण परमहंसांसारखा अवतार आहे तो गरीब कुटुंबातला आहे, दरिद्री कुटुंबातला आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये अवतार होऊन गेलेले आहेत. या ठिकाणी काही लोकांच्या वाट्याला संपत्ती आली असेल, त्या अवतारांना संपत्तीचा मद नव्हता, आणि काही लोकांच्या वाट्याला दारिद्र्य आलं असेल, त्यांना दारिद्र्याची खंत नव्हती. ते आयत्या परिस्थितीत तसे आनंदाने समाधाने राहिले होते. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकतूप आहे संचिताचे, या अवस्थेत ते होते. त्यामुळे ज्यांच्या वाट्याला वैभव आलं असेल त्यांना वैभव भोगा असेही समर्थ रामदास म्हणतात. फार सुंदर उभी आहे समर्थांची. जितका व्याप तितके वैभव, तोला सारिका हावभाव. जसं तुमचं अर्निंग असेल तसं तुम्ही राहा. त्याला आम्ही मराठीमध्ये म्हटलं अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. माझा पगार जसा असेल तसा माझा फ्लॅट असावा, तेवढ्या पैशात ते सगळं बसवावं. पगार जर 1 लाख असेल तर बंगल्यात राहायला काही हरकत नाही. पगार जर 50,000 असेल, 4 खोल्यांचा चांगला फ्लॅट बघायला काही हरकत नाही. परंतु मला तेवढं ऐपत नाही, परवडत नाही, म्हणून मी वाटेल त्या मार्गाने मिळवीन आणि तसं राहून दाखवीन. महत्वाकांक्षा ही एक निराळी गोष्ट आहे आणि लोभ ही एक निराळी गोष्ट आहे. महत्वाकांक्षेमध्ये पुरुषार्थ आहे, महत्वाकांक्षेमध्ये कष्टाची तयारी आहे. मी कष्ट करीन, माझ्या मनात महत्वाकांक्षा धारण करीन, चांगलं होऊन दाखवीन, मोठं होऊन दाखवीन, श्रीमंत होऊन दाखवीन, काही हरकत नाही. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे तुळशीबागवाल्यांची. ती कानातली भिगबाळी जी आहे ती त्यांनी पाहिली धान्याची आणि त्यांनी ती भिगबाळी मिळून दाखवली, थोडं मोठं होऊन दाखवलं. वैभव जर माणसाला हवा असेल तर माणसाने प्रयत्न करावेत, कष्ट करावेत, पुरुषार्थ करावा. अर्थ आणि काम हे आमच्या इथं 4 पुरुषार्थामध्ये सांगितलेले आहेत. अर्थ हा पुरुषार्थ आहे. आमच्याकडे श्री सूक्त आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करा आणि भरपूर पैसे मिळवा. पण लॉकरमध्ये 8 लाख रुपये ठेवले होते माहितीच नाही, आणि मग कंट्रोल बोर्डाने जेव्हा लॉकर उघडलं तेव्हा 8 लाख रुपये निघाले, हे बरोबर नाही. आणि मला काय माहिती नव्हतं मी केव्हा पैसे ठेवले वगैरे, मग त्याचा टॅक्स भरलाय की नाही परमेश्वराला माहिती. ते कुठले तरी मला मिळाले होते, मी ते ठेवून दिले. आणि त्यांचा सन्मान, त्यांचं लोकांना आकर्षण, त्यांची प्रतिष्ठा. कितीतरी मोठमोठे नट आहेत, क्रिकेटर आहेत, पुढारी आहेत, ते टॅक्स भरत नाहीत. वाटेल तशा गोष्टी त्यांच्या चालू असतात. दडपणावरनं येतात, फोन येतात आणि सगळी प्रकरणं झाकली जातात. इकडं प्रकरणं झाकली जातील, वरती प्रकरण झाकायची सोयच नाहीये. तिथं कर्मविभागाचा बडगा जो आहे तो जबरदस्त आहे. मग कदाचित उशीर होईल, पण जेव्हा उशीर होईल
तेव्हा जो फटका मिळेल तो व्याजासकट असेल. कारण व्याज दोन्ही ठिकाणी सुरू असतं. लोनवरही व्याज असतं आणि डिपॉझिटवरही व्याज असतं. आणि जितकं लॉंग टर्म डिपॉझिट असेल तितका रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो. जितकं लॉंग टर्म लोन असेल तितका रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो. 20 वर्षानंतर भोगायला लागेल, पण 20 वर्षानंतर जो फटका मिळेल तो इतका जबरदस्त असेल काही सांगता येत नाही. म्हणून घडे भोगणे पाप ते कर्म खोटे. माणसाने ऐश्वर्यात अवश्य राहावं, पण ऐश्वर्यात राहण्यासाठी त्या प्रकारची गुणवत्ता त्याच्याकडे असावी, संपदा असावी. जनक किती वैभवशाली होते. जनकांच्या संपत्तीचं वर्णन आहे, रामचंद्रांच्या संपत्तीचं वर्णन आहे. किती राम संपत्तीवान होते. उलट यश, श्री, औदार्य हे सगळे आमचे तर गुणच आहेत. पण श्री म्हणजे संपत्ती आहे आणि लगेच औदार्य सुद्धा आहे. कंजूषपणा नाही, खडूसपणा नाही आहे. म्हणून संपदा मिळवणं भोगावी सावकाश. ओव्हर सिम्प्लिसिटी हा सुद्धा एक दोष आहे. अगदी साधं राहणं, बावळट सारखं राहणं हे सुद्धा योग्य नाही. माझ्या परिचयाची एक मुलगी, तिला मी लहानपणापासून पाहतो, 7वी 8वी पासून पाहतो. तिला 50-60 हजार पगार आहे. तिच्या नवऱ्याला 50-60 हजार पगार आहे. एकदा ती बोलताना म्हणाली, ते स्कूटरवरनं जायचे ऑफिसला. एकदा बोलताना म्हणाली की आम्ही सायकलवरनं जायचा विचार करतोय म्हटले. ते प्रदूषण वगैरे वाचवायचं आणि थोडा व्यायाम होईल म्हणून म्हटलं सायकलवरनं जायचा विचार ऑफिसमध्ये. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही स्कूटरवरनं जाता हीच तुमची चूक आहे. तुम्ही कार घेतली पाहिजे. तुम्हाला दोघांना मिळून 1 लाख घरामध्ये येतात. तुम्ही त्या सन्मानाने राहिलं पाहिजे. ऑफिसमध्ये असं होऊ नये की तुमच्या हाताखालची माणसं स्कूटरवरनं आणि कारवरनं येत आहेत आणि तुम्ही सायकलवरनं येत आहे. व्यायाम म्हणून तुम्ही मैदानावर जाऊन 4 मैल पळा, पण ऑफिसमध्ये जाताना तुम्ही त्या रुबाबात तुमच्या पगाराप्रमाणे तुम्ही गेलं पाहिजे. जितके वैभव, जितका व्याप तितके वैभव, तोला सारिका हा भाव. पंतप्रधानाचा बंगला तसाच असला पाहिजे. राष्ट्रपतीचं निवासस्थान तसंच असलं पाहिजे. खासदाराचं त्याहून लहान असेल, आमदाराचं त्याहून लहान असेल. जी तुमची पोझिशन आहे आणि जे काम तुम्ही समाजाला देत आहात तशा प्रकारच्या सुखात तुम्ही राहिलंच पाहिजे. शिवाजीराव भोसलेंनी कारमधनंच आलं पाहिजे. राम शेवाळकरांनी कारमधनंच आलं पाहिजे. मठाच्या संन्याशांनी कारमधनंच गेलं पाहिजे. जी पोझिशन त्यांची आहे, जे समाजाला ते देत आहेत त्यानुसार त्यांचा समाजामध्ये चांगल्या माणसाला सुद्धा मान आहे, चांगल्या माणसाला सुद्धा प्रतिष्ठा आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. नाही तर फार साधेपणा असला तर लोक म्हणतील ते काय बावळट आहेत, पायी सुद्धा येतील. त्यांना कशाला तुम्ही रिक्षेचे पैसे देता? ते पायी सुद्धा आले असते. उगीच तुम्ही रिक्षेचे पैसे त्यांना दिलेत. असं होण्याची शक्यता आहे. समाजाला कळलं पाहिजे की हा मनुष्य मोठ्या याचा असा मान राखला पाहिजे. माझे एक मित्र निकम म्हणून आहेत. मी कॉलेजला आधी खास मित्र होतो. आता तो शिरूरला प्रिन्सिपॉल आहे बोरा कॉलेजचा. साधा प्रिन्सिपॉल नाही आहे, एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला प्रिन्सिपॉल आहे. डेडिकेटेडली काम करणारा मनुष्य आहे. त्याच्या कॉलेजमध्ये मी व्याख्यानाला गेलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की कॉलेज 7:15 सुरू होतं. मी 7 पासून 15-20 मिनिटं दारामध्ये असतो. उशीर आलेल्या प्राध्यापकाला मी आत घेत नाही. उशीर आलेल्या विद्यार्थ्यांना आत घेत नाही आपण समजू शकतो. एक दिवस एक प्राध्यापक वेळेवरती आला होता. 7:10लाच आला होता, पण त्यांनी पायजमा, शर्ट आणि स्लीपर घातल्या होत्या. पायात स्लीपर होत्या, रबरी आपण घरात वापरतो तशा, आणि पायजमा शर्ट होता. दाढी थोडीशी वाढलेली होती, 2-3 दिवस दाढी केलेली नव्हती. त्यांनी त्या प्राध्यापकाला सांगितलं, आज रजेचा अर्ज टाका आणि उद्या कामावरती या. तर त्या प्राध्यापकाने विचारलं, का बरं? म्हणले, तुम्हाला सरकार 20-22 हजार रुपये पगार देतं, त्यातले दरिद्री राहण्यासाठी देत नाही. आज 100 विद्यार्थी तुमच्या समोर आहेत. तुमच्याकडे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. काहीतरी गबळ्यासारखं बावळसारखं आलेत, आपले स्लीपर घालून. तुम्ही बुटामध्ये आलं पाहिजे, सॉक्स घातले पाहिजे, टाय असला पाहिजे, थोडा अंगावर स्प्रे मारायला सुद्धा हरकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये ऍडव्हर्टाईज सर व्यवस्थित राहतात. सर म्हणजे काहीतरी बावळतात. सगळे प्राध्यापक जर असे पायजमान शर्टमध्ये राहायला लागले आणि सगळीकडे गांधीगिरी झाली तर राष्ट्र बावळट व्हायला फार वेळ लागणार नाही. सगळी नवी पिढी बावळट होऊन जाईल. व्यवस्थित राहायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही वावरत आहात, ज्या समाजात वावरत आहात त्या समाजात तसंच राहिलं पाहिजे. आणि म्हणून वैभवाची आम्हाला घृणा नाहीये.
संपत्तीचा आम्हाला तिरस्कार नाहीये, उलट संपत्ती असली पाहिजे आणि ती संपत्ती व्यवस्थित राहण्यासाठी आणि दुसऱ्याला वाटण्यासाठी आहे. मुख्य मुद्दा भोगदृष्टी असता कामा नये, ओरबडण्याची दृष्टी असता कामा नये आणि वाईट मार्गाने आलेली संपत्ती असता कामा नये. संपत्ती जर वाईट मार्गाने आली असेल तर घडे भोगणे पाप, त्या संपत्तीचे फार विचित्र परिणाम होतात. अनेकदा असं घडतं, रोगाचं मूळ काय आहे ते बघितलं जात नाही, रोगाच्या मुळावरती उपचार केला जात नाही आणि रोगाच्या लक्षणांवरती उपचार केला जातो. रोगाची लक्षणं सगळ्या ठिकाणी सारखी असत नाही. जे एक लक्षण असतं ते अनेक रोगांचं लक्षण असू शकतं. तर त्या लक्षणावरनं हा रोग झालाय का तो रोग झालेला आहे हे मुळासकट बघावं लागतं. अनेकदा असं घडतं की आपल्या वाटेला दुःख जे येतं ते चुकीचा पैसा घरामध्ये आलेला आहे म्हणून येतं. अनेक कुटुंबातली अशांती ही चुकीचा पैसा घरात आल्यामुळे असते. टेंबे स्वामींची एक कथा सांगतो, म्हणजे त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. टेंबे स्वामी म्हणजे नंतर ते वासुदेवानंद सरस्वती झाले, पूर्वाश्रमीचे टेंबे. संन्यास घेतला, साधना करत होते, फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते. त्यांचा आचार तर फार कडक होता. ध्यानाला बसायचे, समाधी अवस्थेपर्यंत यायचे आणि समाधी अवस्थेपाशी आले की कानात वाक्य ऐकायचं, माझे 6 रुपये आण, माझे 6 रुपये आण, आणि समाधी भंग पावायची, पुन्हा खाली उतरायचे. जसा एखादा गायक एका विशिष्ट समयापर्यंत येतो आणि तिथून खाली पडतो, त्याच्यावर त्याला चढता येत नाही, तसं हे तिथपर्यंत चढायचे आणि तिथून खाली उतरायचे. समाधीला स्पर्श होत नव्हता, निर्विकल्प समाधी लागत नव्हती. लगेच मध्येच तो आवाज, 6 रुपये दे. त्याने खूप विचार केला की काय प्रकरण आहे. मग एकदा चिंतन करताना त्यांना अशी शंका आली की आपण संन्यास घेण्यापूर्वी दुकानातनं उधार माल आणत होतो, त्या दुकानदाराचे पैसे राहिले असतील का. म्हणून ते आपल्या गावी गेले, त्या दुकानदाराला भेटले आणि म्हणाले, माझं तुमच्याकडे खातं होतं गोविंद टेंबे, बघा म्हटले आहे का. ते म्हटले आहे, म्हटले खातं आहे, आम्ही ते रद्द केलं म्हटले. त्या खात्यावर की येणं होतं का म्हटले. बघतो म्हटले. त्यांनी वही काढली आणि सांगितलं 6 रुपये येणं होतं म्हटले. जर न कळत चुकून राहिलेले 6 रुपये माणसाला समाधी अवस्थेत जाऊ देत नाहीत, तर वाटेल त्या मार्गाने घरात आलेला पैसा मनुष्याला शांती लाभू देईल का. मुलाचा ऍक्सिडेंट होतो, एकदम 1.5-2 लाखाला फटका बसतो. आपल्याला असं वाटतं की असं कसं काय झालं, इतका मी सप्तशतीचे पाठ करत होतो, नवरात्र साजरं करत होतो, मग असं कसं झालं, देवीने दुर्लक्ष कसं केलं, देवीने रक्षण का नाही केलं, मुलगा पैसे कसे मिळत होता याचा कधी विचार केला का. कुठेतरी काहीतरी गडबड होती आणि तो आघात झाला. फक्त कर्मयोपाकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं असं टेबल नाही आहे की हे कर्म आणि हे फळ. गहना कर्मणो गती म्हटलं ते तेवढ्यासाठीच. कुठल्या कर्माचा कसा फटका बसेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून संपत्ती मिळवताना, अन्न ग्रहण करताना फार काळजी घेतली पाहिजे. भगवान रामकृष्ण परमहंस कुठे जेवायचं आणि कुठे नाही त्यांचे कडक नियम होते. रामकृष्ण म्हणायचे, मी वकिलाकडे कधी जेवू शकत नाही, मी डॉक्टरकडे कधी पाणी पिऊ शकत नाही, कारण दुसऱ्याचा आजार हा ज्याचा इन्कम सोर्स आहे त्याच्यातनं जो शोषण करतो, पैसे काढतो, त्याच्याकडे काय जेवायचं. तिकडे मी जेवण करू शकत नाही, तिकडे मी पाणी घेऊ शकत नाही. मिठाई आलेली असायची, शिष्यानं ते मिठाई द्यायची नाहीत. म्हणायची ही मिठाई फक्त नरेंद्रला पचेल, म्हटली ही मारवाड्याकडनं आलेली आहे. नरेंद्र खाईल तर नरेंद्र, कारण नरेंद्र म्हटले असं आहे सगळं पचेल त्याला. नरेंद्र अग्नी आहे, अवतार आहे म्हटले, त्याला त्रास होणार नाही. दुसऱ्या सामान्य साधकाने जर एक खाल्लं तर त्रास होईल. भगवान श्रीधर स्वामी सज्जनगडावर म्हणायचे की मठातलं जेवण जेवलं की साधकाने 5000 जप तरी केला पाहिजे,
किंवा 4 तास सेवा तरी केली पाहिजे तर ते अन्न पचेल, कारण भिक्षेचं अन्न आहे. प्रत्येक माणसाने अपेक्षेने दिलेलं आहे. ज्यावेळेस एखाद्या साधू माणसाला माणसं द्रव्य देतात त्या साधूच्या आचाराबद्दल, उपासनेबद्दल, जीवनाबद्दल त्यांची एक धारणा असते आणि त्या धारणेने ते देतात. आणि ती धारणा खोटी ठरली तर याचा अर्थ त्या संपत्तीवर तुमचा अधिकार नाहीये. ज्या भावनेने तुम्हाला तो त्याने पैसा दिलेला आहे त्या भावनेला जर तुम्ही पात्र नसाल तर त्या पैशावर तुमचा अधिकार नाहीये. मग तो पैसा जर तुम्ही घेतलात तर सगळ्या कटकटी मागे सुरू होती, सगळा त्रास मागे सुरू होईल. म्हणून जेव्हा सज्जनगडावर साधकांसाठी कायम ठेव सुरू झाली त्या श्रीधर स्वामीने सांगितलं, विषयाचं छान झाड तुम्ही लावलेलं आहे, योग्य वेळी त्याला फळं येतील. सध्या ती फळं आलेली आहेत, पाहतो आपण. सध्या पैसा कुठल्या मार्गाने आला, कसा वापरला जातोय, फक्त आलेला पैसा दिसतो, तो कसा आला ते दिसत नाही. मग त्याचे सगळे परिणाम जे आहेत ते अटळ आहेत. अज्ञान क्षम्य नाहीये. चुकून तुमचा अग्नीवर पाय पडला किंवा तुम्हाला विजेची माहिती नाहीये म्हणून तुम्ही बटनाला हात लावला म्हणून वीज क्षमा करत नाही. झटका बसायचा तो बसतो. या ठिकाणी आपण द्रव्यशुची पाळली पाहिजे. आपल्याकडे आलेला पैसा जो आहे तो अत्यंत शुद्ध असला पाहिजे. एवढी काळजी जर आपण घेतली की चुकीचा पैसा घरामध्ये येणार नाही, त्या पैशाचा उपयोग घरामध्ये होणार नाही, त्या पैशातनं अन्न शिजणार नाही. कारण पुन्हा जिकडला आपण अन्न खातो तिथं पैसा कसा आलेला आहे याच्यावरही त्या अन्नाचा परिणाम ठरलेला असतो. जर पैसा वाममार्गाने आला असेल आणि ते अन्न जर शिजवलं गेलं आणि ते तुम्ही खाल्लं तर तुमची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होईल. तुम्हाला सुद्धा वाममार्गाने पैसा मिळण्याची दुर्बुद्धी होईल. म्हणून कुठे जेवावं, कोणाच्या हातचं खावं याचे इतके बारीक सारीक नियम आहेत की विचारू नका. पण कोणी इतक्या मुळाकडे कोणी जात नाही आणि असं वाटतं आम्ही एवढं देवाचं केलं आणि आमच्या वाट्याला असं कसं आलं. अज्ञान क्षम्य नाहीये. म्हणून नको रे मना द्रव्यते पुढीलांचे. किती वाईट मार्गाने आपण पैसा मिळवत राहतो. साधा रिक्षावाला असतो, त्या रिक्षावाल्याला माहिती असतं की मीटर प्रमाणे 18 रुपये 60 पैसे झालेले आहेत, तुलाच म्हणतो 20 रुपये. पण ते 1 रुपये 40 पैसे आपल्याला भोगावे लागणार आहेत हे त्याला माहिती असत नाही. अशा गोष्टी साठत राहतात. आणि असे 1 रुपये 20 पैसे किती लोकांचे साठलेत. 37 रुपये झाले मीटर प्रमाणे की 40 रुपये झाले सांगतात. 37 रुपये जेव्हा झालेले असतात तेव्हा त्यात मार्जिनल प्रॉफिट असतंच. पुन्हा 40 रुपये घ्यायची गरज काय, 3 रुपये वरती घ्यायची गरज काय. ते वरचे 3 रुपये जे आहेत लगेच 6 रुपये दे अकाउंटला जमा. आता ध्यानालाच बसत नसल्यामुळे त्याच्या ध्यानात येत नाही ते सोडून द्या. पण ते सगळं एक वेगळं अकाउंट आहे. ईश्वर हा सुपर कॉम्प्युटर आहे. म्हणून रजनीशांनी एक फार छान गोष्ट सांगितली आहे. ते म्हटले लोक दान देताना घेणारा पात्रतेचा आहे की नाही याचा विचार करतात, मी देणारा पात्र आहे की नाही याचा विचार करतो. देणाऱ्याने कुठून आणलेले आहेत. म्हणून संपत्ती कशी आलेली आहे तो फार महत्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मी अनुपगामिनी, शुद्ध मार्गाने आलेली संपत्ती असली पाहिजे. वाटेल त्या मार्गाने आलेली संपत्ती नको. चीनमध्ये गमतीशीर खटला घडला. एका उद्योगपतींवरती घरावरती एका माणसाने दरोडा टाकला. तो दरोडेखोर सापडला, त्याला अटक झाली, खटला सुरू झाला. न्यायाधीशाने त्याला शिक्षा दिली. पण न्यायाधीश मोठे विलक्षण होते. कोदे निकम यांच्यापैकी कोणीतरी असलं पाहिजे. त्या न्यायमूर्तींनी शिक्षा देताना दरोडेखोराला तर शिक्षा दिलीच, उद्योगपतीने शिक्षा ठरवली. त्यांनाही त्यांनी 2 वर्ष तुरुंगवास सांगितला. तर त्या उद्योगपतीचा वकील थक्क झाला. त्याने विचारलं न्यायाधीशांना की माझ्या आशीला तुम्ही शिक्षा का दिलीत. आता अशील आहे त्याला शिक्षा होणारच. त्याला म्हणले शिक्षा कशी काय, त्यांच्या तर घरावर दरोडा पडलाय. तेव्हा न्यायाधीशाने विचारलं यांनी एवढी संपत्ती का मिळवली हा प्रश्नच आहे म्हटलं, आणि ती का जवळ ठेवली हाही प्रश्नच आहे. कारण एका माणसाने एवढी संपत्ती ग्रहण करणं आणि ती स्वतःजवळ ठेवणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यांनी ती वाटून टाकायला पाहिजे होती.
त्यांनी एवढी संपत्ती गोळा केली म्हणून ते सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून त्यांना शिक्षा. अशा प्रकारे परमेश्वराच्या दरबारामध्ये कुठल्या कर्माचं केव्हा काय फळ भोगावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून दर तासाला किंवा दर 3 तासाला मी जे बोललो, मी जे कर्म केलं त्या सगळ्यातनं काही वाईट तर निष्पन्न होणार नाही ना. मला भविष्यकाळात काहीतरी भोगावं लागेल असं तर काही तयार होणार नाही ना. एका तीर्थक्षेत्री मी होतो आणि माझा मुक्काम एका संन्याशाकडे होता. एकच दिवस राहिलो होतो. त्या संन्याशाने मला सांगितलं, ज्या गावात तुम्ही आलेले आहात त्या क्षेत्रामध्ये 30-40 म्हणले पुजारीची घरं आहेत आणि प्रत्येक पुजाऱ्याच्या घरात एक सायकिक पेशंट आहे. कुणी अपंग असेल, कुणाला पोलिओ झालेला असेल, कुणी मतिमंद असेल, कुणाचा पाय तुटलेला असेल, असं एक प्रत्येक घर सापडेल म्हटलं तुम्हाला. आणि याचं कारण नैवेद्याचे पैसे घेतात, नैवेद्य दाखवत नाहीत. किंवा 6 लोकांचे नैवेद्याचे पैसे घेतात, एकच नैवेद्य दाखवतात आणि 6 लोकांना प्रसाद देऊन मोकळे होतात. 15 अभिषेकाचे पैसे घेतात, एक आवर्तन करतात आणि बाकीचे अभिषेकाचे पैसे जे आहेत ते जवळ ठेवून घेतात. 15 जर लोकांचे पैसे घेतले असतील 15 आवर्तने केली पाहिजेत. अशा पद्धतीनं पुजारी जर पैसे मिळवत असेल तर त्याला तरी परिणाम भोगायला लागतील. तुम्ही देवाचं काम करत आहात म्हणून सुटका आहे, इतका देव भोळा नाही आहे. भगवंत न्यायी आहे, तो दयाळू नक्की आहे, पण तो दयाळूपेक्षा न्यायी जास्त आहे. आणि भगवंतानी दयाळू असण्यापेक्षा न्यायी असलं पाहिजे, कारण दयाळू असण्यामध्ये दुसऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. मी एखाद्या माणसाचा खून केला आणि परमेश्वराला माझी दया आली आणि त्याने मला निर्दोष सोडलं, ज्याचा खून झाला त्या कुटुंबियांवर हा अन्याय नाही आहे. मी जर खून केला असेल तर मला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे. भगवंताने त्याबद्दल मला काही ना काही शासन दिलं पाहिजे, नाही तर त्या कुटुंबावरती अन्याय होईल. अफजलला फाशी द्यायचं नाही असं अजून ते निर्णय घेत नाहीयेत. ज्या माणसाचा मृत्यू झाला त्या सगळ्यामधल्या हल्ल्यामध्ये त्याच्या कुटुंबियांनी मिळालेले सगळे पैसे आणि पुरस्कार सरकारला परत केले. की नको म्हटलं, आमच्या घरातला मनुष्य धारातीर्थी पडला आणि ज्याच्यामुळे तो मेला त्याला जर तुम्ही फाशी देणार नसेल तर यांचं धारातीर्थी पडणं व्यर्थ झालं. सरकार कोडगा असल्यामुळे, सरकार निर्लज्ज असल्यामुळे त्याला त्याची काही लाज नाही आहे. त्यांनी परत केलं त्या दिवशी गव्हर्नमेंटने सांगायला पाहिजे होतं ताबडतोब या माणसाला फाशी द्या. दया म्हणजे अन्याय करणं नव्हे. कारण असं होतं कामा नये की मी एकावर दया करतो आहे म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करतोय. म्हणून भगवंत न्यायी आहे. भगवंताला सगळे सारखे आहेत, कारण सगळीच त्याची लेकरं आहेत. आणि सगळी त्याची लेकरं असल्यामुळे हा जवळचा तो लांबचा पक्षपात ही गोष्ट भगवंताकडे असत नाही. म्हणून कर्मयोपकाच्या सिद्धांतामध्ये कुणीही अपवाद ठरणार नाही. तुम्ही पुजारी असाल, आयुष्यभर देवाचं कर्म करत असाल, पण ते कर्म करत असताना जर तुम्ही डिसऑनेस्ट असाल तर त्या डिसऑनेस्टीचं जे फळ तुम्हाला मिळायला पाहिजे ते मिळणारच. आणि म्हणूनच अनेक देवस्थानांच्या कटकटी सुरू आहेत, अनेक देवस्थानामध्ये संघर्ष सुरू आहेत. आता तर नको रे मना द्रव्यते पुढीलांचे द्रव्य संचय करण्याचं अध्यात्म एक साधनच झालेलं आहे. तुम्ही प्रतिष्ठान स्थापन करा आणि कितीही पैसे गोळा करा, नोबडी विल आस्क यू, आणि कसेही वापरा. नात्यातलेच ट्रस्टी नेमा, घरातलेच ट्रस्टी नेमा, काय वाटेल त्या पद्धतीने पैसे माणसं गोळा करत राहतात. सगळा पैशाचा खेळ असतो. आणि हे सगळं जे आहे हे अध्यात्माच्या नावाखाली सुरू असतं. 15,000 दिले की हार घालायला मिळेल, इतके 1000 दिले की अमुक करायला मिळेल, सगळं अध्यात्माच्या नावाखाली. कशासाठी एवढा पैसा लागतो? खरं त्याची गरज आहे का एवढी? हल्ली सगळे महाराज जे असतात ते प्रकल्पवालेच असतात. 16 कोटीचा प्रकल्प, 20 कोटीचा प्रकल्प, तिकडे जमीन घेतलेली आहे तिथे प्रति पंढरपूर करायचं आहे, इकडे जमीन घेतली आहे तिकडे प्रति बालाजी उभा करायचा आहे, आणि मग लोकांकडनं पैसे गोळा करत राहायचे, लोकांकडनं निधी गोळा करत राहायचा. आणि हे मी माझ्यासाठी करत नाहीये, हे सगळं प्रतिष्ठानसाठी चाललेलं आहे. कशा प्रकारे माणसं मुखोटे धारण करतात याला दंभ म्हणतात. की आपण जसे आहोत तसं दाखवायचं नाही. त्या मानाने मग उद्योगपती प्रामाणिक असतो.
परंतु मला पैसा प्रिय आहे, मी पैसे मिळवेन त्यासाठी तो कष्ट करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, रिस्क घेतो, 18 तास काम करतो आणि श्रीमंत होतो. तो प्रामाणिक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या कुठल्या कर्माचं काय फळ आपल्याला भोगावं लागणार आहे याचा जर मनुष्याने विचार केला नाही तर मनुष्य आणि पशु यामध्ये काय फरक आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळा हा पाठी लागी. आपला स्वार्थ जो आहे त्या स्वार्थाला मर्यादा असावीत, महत्वाकांक्षा अवश्य असावी, वैभव अवश्य मिळवावं, पण प्रयत्न करावेत, कष्ट करावेत आणि पैसे मिळवावेत. कष्ट करून जर संपत्ती मिळवली तर ती संपत्ती माणसाला शांत झोप घेऊ देते. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला की तो माणसाला शांत झोपू सुद्धा देत नाही. आणि एकदा शांत झोप नाही आली की मग रक्तदाब, मधुमेह, हार्ट, ब्रेन सगळं सुरू होतं. एक एक त्रास सुरू होतात. म्हणून आपल्याला एखादी श्रीमंती दिसते आहे, एखादं वैभव दिसतं आहे, त्या श्रीमंतीच्या मागे लपलेलं, त्या वैभवाच्या मागे दडलेलं फ्रस्ट्रेशन बघावं, त्यांच्या घरातल्या कटकटी बघाव्यात, त्यांच्या घरातले संघर्ष बघावेत, त्यांचे चारित्र्यहीन मुलमुली बघावेत, काय काय गोंधळ चाललेला तो बघावा. दुरून डोंगर साजरे असतात. म्हणून खरा सुखी जर सर्वात कोणी असेल ना, मध्यमवर्गीय मनुष्य सर्वात सुखी आहे. जो फार गरीब नाहीये, ज्याला दयनीय लाचार जीवन जगावं लागत नाहीये, ज्याला ओढगस्तपणा नाहीये की आता संध्याकाळचं काय करायचं, पुढच्या आठवड्यात धान्याचं काय करायचं, एवढी याची ओढग्रस्त परिस्थिती नाहीये आणि कोणाची पर्वा नाही एवढी संपत्ती पण घरात नाहीये, असा जो मध्यमवर्गीय मनुष्य आहे, कष्ट करतो, 8 तास नोकरी करतो, पैसे मिळवतो, त्या पगारात समाधानी असतो आणि सगळेजण आनंदाने जगत असतात आणि थोडंसं कौटुंबिक वातावरणही असतं. असे जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते संपत्तीच्या फार मागे लागत नाहीत, त्यांच्याकडे फार दयनीय अवस्थाही असत नाही, समाजात एका विशिष्ट प्रमाणात आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते मेंटेन करत असतात, ते खरे सुखी असतात. म्हणून समर्थांनी संपत्तीबद्दल हा धोका जो आहे तो सांगितलेला आहे. कम्फर्ट, लक्झरी आणि नेसेसिटीज याच्या सीमारेषा माणसाला कळल्या पाहिजेत. ज्या नेसेसिटीज आहेत त्या माणसाने अवश्य घ्याव्यात, जे कम्फर्ट्स आहेत ते विशिष्ट आयुष्यामध्ये अवश्य मिळावेत, ज्या गोष्टी लक्झरीज आहेत त्याला माणसाने कधीच स्पर्श करू नये. म्हणून संपत्ती मिळवावी आणि त्या संपत्तीला सत्वगुणाचं अधिष्ठान असावं. जेव्हा सत्तेला आणि संपत्तीला सत्वगुणाचं अधिष्ठान असतं तेव्हा सत्ता आणि संपत्ती टिकते. आणि समजा तुम्ही सत्वगुणी आहात आणि तरी तुमची सत्ता निघून गेली, संपत्ती निघून गेली, तर तुम्हाला वाईट वाटत नाही, कारण तुम्ही सत्वगुणी आहात. रामाला हे राज्य सोडावं लागलं, 14 वर्ष वनवासात जावं लागलं, पण रामाला असं वाटलं नाही की मी इतकं चांगला वागून माझ्या वाट्याला हे का आलं. राम म्हणाले, बरे गुरुने आज्ञा केली होती की दक्षिणेत जा, राक्षसांचा संहार कर, चांगली संधी मिळालेली आहे, 14 वर्ष आता बाहेर राक्षसांचा वध करत राहायचा आणि ऋषींची सेवा करायची. त्या कैकेयीच्या शापाला रामचंद्रांनी वर बनवून टाकलं, तिच्या कुवासनेला रामचंद्रांनी सद्वासना बनवून टाकलं, पांडवांनाही वनवासात राहावं लागलं, ते आनंदात राहिले. म्हणून संपत्ती असावी आणि सत्वगुणाची बैठक असावी. म्हणून मगाशी ज्या मुलीचा मी उल्लेख केला तिला म्हटलं तू गाडी अवश्य घे, आणि गाडी घेतल्यानंतर तिला म्हटलं आपण आता रामकृष्ण मठात जाऊ आणि स्वामीजींना सांग की ही गाडी मठाची आहे, तुमची आहे, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा सेवेसाठी गाडी तुमच्याकडे असेल. आणि ती केव्हा स्वामीजींनी सांगितलं की लगेच गाडी पाठवून देते. तिचा नवरा ड्रायव्हर म्हणून येतो, ड्रायव्हर सकट गाडी पाठवते की ही गाडी तुमची आहे, तुम्ही सांगाल तिथं. तुम्हाला बेळगावला जायचंय बेळगावला, मद्रासला जायचंय मद्रासला, गाडीतनं घेऊन जाते स्वामीजींना. म्हणजे आपल्याकडे गाडी असावी, पण गाडी आली की आता पंढरपूरला जाता येईल, आता सज्जनगडला जाता येईल, आता तुळजापूरला केव्हाही जाता येईल, आता गोंदवल्याला जाता येईल, हा विचार पहिला मनात यावा. आता महाबळेश्वरला जाऊन येऊ, आता गाड्या उडवू, आता मजा करता येईल, असा विचार असता कामा नये. संपत्ती असावी, भोगदृष्टी नसावी, पैसा बँकेत असावा, रक्तात नसावा, चालताना आणि बोलताना दिसू नये, कांद्याच्या दर्पासारखा द्रव्याचा दर्प नसावा. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी सांगितलंय, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. मना सांगपा रावणा काय झाले,
त्या संबंधीचा विचार आणि पुढचा श्लोक उद्याच्याला सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.